नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड ग्रुप बी ची जी पूर्वपरीक्षा आहे त्याची पॉलिटी रिव्हिजन बॅच आपण सुरू करतो आहोत आणि त्याचे इंट्रोडक्टरी लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये मी कुठल्या टॉपिकला किती वेळ देणार आहे, 60 तास एकूण जे आपण इथे इन्व्हेस्ट करणार आहोत त्यापैकी कोणत्या टॉपिकला आपण किती वेळ देणार आहोत याची एक प्राथमिक माहिती मी गेल्या लेक्चरमध्ये दिलेली आहे आणि प्लस ही जी एक PDF फाईल आहे ज्याच्यामध्ये टॉपिक्स आणि त्याच्यासाठी अलॉट केलेले अवर्स असं पण ते तुम्हाला मिळालेलं असेल। तर त्याच्यातला आज 5 नंबरचा जो मुद्दा आहे पंचायत राज, साधारणतः 4 तास सुमारे आपण याची चर्चा जी आहे ती 2 लेक्चरमध्ये विभागून करणार आहोत। पंचायत राज रिव्हिजन, पंचायत राज या घटकावरची रिव्हिजन जी आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण पंचायत राज व्यवस्थेविषयीची ज्या सगळी कॉन्स्टिट्यूशनल किंवा ज्याला आपण घटनात्मक तरतुदी आहेत त्याविषयी पूर्ण चर्चा करणार आहोत आणि ह्या लेक्चरचा जो पुढचा भाग असणार आहे त्याच्यामध्ये आपण पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भात महाराष्ट्रासंदर्भात जे काही विशेष माहिती आहे की महाराष्ट्रातली पंचायत राज इन्स्टिट्यूशन जी आहे म्हणजे ग्रामपंचायत जो काही अधिनियम आहे महाराष्ट्राचा तो आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम जो काही आहे त्याच्यामधल्या सिलेक्टेड बाबी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आज आपण घटनात्मक जी काही चौकट आहे 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 ह्या संदर्भात जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतुदी येतात त्या सगळ्या आपण रिवाइज करणार आहोत। मी पहिल्याच लेक्चरला सांगितल्याप्रमाणे ही रिव्हिजन बॅच आहे म्हणजे इथे आपण उजळणी करणार आहोत टीचिंगपेक्षा ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो आणि सिलेक्टेड फॅक्ट्स मी घेतलेले आहेत। 9 नोव्हेंबर रोजी जी परीक्षा आहे त्याकरता महत्त्वाचं जे आहे त्याच गोष्टींची उजळणी आपण करणार आहोत। सो आपण 1 बाय 1 आता रिव्हिजनला सुरुवात करूया। पहिला मुद्दा येतो की पंचायत राज। माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही माझे लेक्चर चालू असताना स्वतःच्या नोट्स बनवाल, तुम्ही माझे लेक्चर चालू असताना स्वतःच्या नोट्स बनवाल। मी अनेकदा मुद्द्यांची उजळणी इथे करत राहणार आहे। तुमच्या हाताने तुमची नोट जी आहे ती लेक्चर संपेपर्यंत तयार झाली पाहिजे। सो पंचायत राज काय अर्थ आहे? सिस्टीम ऑफ रूरल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट। पंचायत राज असं जे आपण सतत म्हणतो या पंचायत राजचा साध्या भाषेतला अर्थ काय होतो? सिस्टीम ऑफ रूरल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था। ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था भारताच्या ग्रामीण भागातल्या म्हणजे जो रूरल इंडिया आहे त्याच्यामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे या सगळ्यांना मिळून जी व्यवस्था तयार होते मग आता या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा त्या व्यवस्थेमध्ये तुमचं खेड्याच्या पातळीवरची ग्रामपंचायत येते, तुमची पंचायत समिती येते आणि जिल्ह्याच्या पातळीवरची तुमची जिल्हा परिषद येते। या सगळ्या यंत्रणेला मिळून पंचायत राज व्यवस्था असं म्हटलं गेलेलं आहे। पंचायत राज व्यवस्था म्हणजे केवळ ग्रामपंचायत नव्हे तर भारतातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला एकत्रितपणे पंचायत राज व्यवस्था असं म्हटलं जातं। आणि ही जी काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे भारतामध्ये ही घटनात्मकरित्या आपल्याला जी प्रोव्हाइड केली गेली म्हणजे घटनेमध्ये याची जी तरतूद केली गेली तिला जो घटनात्मक दर्जा दिला गेला तो दिला गेला 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे। 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे भारतातल्या या पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला। घटनात्मक दर्जा प्राप्त झाला। अशा प्रकारची विधानं प्रिलिम्समध्ये किंवा पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला अपेक्षित आहे की 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 काय केलं तर भारतातल्या या पंचायत राज व्यवस्थेला, मग ही पंचायत राज व्यवस्था म्हणजे काय तर भारतातली ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे तिला एकत्रितपणे पंचायत राज म्हणतात आणि या पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याचं काम 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 केलेलं आहे। घटनात्मक दर्जा म्हणजे काय? भारताच्या संविधानामध्ये किंवा भारताच्या घटनेमध्ये या व्यवस्थेविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे। संविधान हे जे काही रूल बुक आहे आपलं या संविधानाच्या पुस्तकामध्ये 73व्या घटना दुरुस्तीनी या पंचायत राज व्यवस्थेविषयीची तरतूद केलेली आहे। म्हणून या व्यवस्थेला
घटनात्मक दर्जा जो काही आहे तो प्राप्त झाला आहे असं आपण म्हणतो. पुढचा मुद्दा म्हणजेच काय, भारतामध्ये जर तुम्ही बघितलं जे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे, जे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे भारतामध्ये काय आपण म्हणतो की आपल्याकडे फेडरल प्रकारची पॉलिटी आहे, संघ राज्यात्मक शासन व्यवस्था आहे. संघ राज्यात्मक शासन व्यवस्था आहे म्हणजेच काय, आपल्याकडे युनियन आहे आणि खाली स्टेट्स आहेत. म्हणजे वरती तुमचं संघ शासन आहे, केंद्र शासन हा शब्द टेक्निकली चुकीचा आहे, आणि खाली तुमची घटक राज्य आहेत. आणि इथे जे काही आहे या दोघांमध्ये सत्तेचं विभाजन आहे, या दोघांमध्ये सत्तेचे विभाजन आहे. आणि या विभाजनामध्ये मग कायदे मंडळांच्या विषयांची विभागणी प्लस तुमच्या शासन व्यवस्थेमध्ये असणाऱ्या अधिकारांची विभागणी अशा बाबी येतात. तर याच धर्तीवर जसं इथे हे एक द्विस्तरीय सत्तेची विभागणी येतं, त्याच्यामध्येच एक तिसरा जो भाग आहे या उतरंडीमध्ये, या हायरार्कीमध्ये जो एक सगळ्यात खाली जो पार्ट येतो तो म्हणजे तुमच्या या स्थानिक स्वराज्य संस्था. तुमच्या या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय, एका अर्थानं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे झालेलं आहे. कन्सेप्च्युअल भाग जो येतो की सत्तेचं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, ज्याला आपण म्हणतो की सत्तेचं विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे काय, केंद्रापासनं इतर भागांपर्यंत सत्ता जी आहे त्याचा हक्क किंवा ते अधिकार जे आहे ते पोचवणे, ते जे हक्क आहेत ते खालच्या पातळीपर्यंत झिरपवत नेणे, हे काम जे आहे हे या पंचायत राज व्यवस्थेनं केलेलं आहे. लक्षात येतोय. पुढचा मुद्दा, आता हा जो लोकल गव्हर्नमेंट नावाचा जो विषय आहे, स्थानिक शासन संस्था किंवा काय तुम्ही त्याला म्हणा, स्थानिक शासन, लोकल गव्हर्नमेंट जे काही आहे, हा जो विषय आहे हा नेमकं कुठे आहे. मग जर पंचायत राज व्यवस्थेला तुम्ही घटनात्मक दर्जा दिलेला आहे, तर मग आता समजा उद्या याच्या संबंधी काही कायदे करण्याचा मुद्दा उपस्थित झाला, घटनात्मक दर्जा तुम्ही दिला, तर हा विषय नेमकं कुठल्या सूचीत आहे आपल्याला माहिती आहे. आपण अनुसूची ज्या आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की 7व्या अनुसूचीमध्ये कशा प्रकारे संघसूची आहे, राज्यसूची आहे, समवर्ती सूची आहे. तर त्या राज्यसूचीमध्ये लोकल गव्हर्नमेंट जो आहे हा विषय इन्क्लूड करण्यात आलेला आहे. म्हणजे स्थानिक शासन संस्था हा विषय राज्यसूचीचा भाग आहे. आणि त्या राज्यसूचीमधली जी 5वी एंट्री आहे, 5व्या क्रमांकाचा जो विषय आहे तो म्हणजे तुमचा लोकल गव्हर्नमेंट किंवा स्थानिक शासन संस्था. थोडक्यात पंचायत राज व्यवस्था जी आहे त्या संबंधीचा जो विषय येतो तो राज्यसूचीचा भाग आहे. फॅक्ट्स ज्या काही आहेत त्या मी रिवाईज करत चाललेलो आहे. पहिला मुद्दा आपण बघितला की पंचायत राज व्यवस्था म्हणजे काय, तर भारतातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला एकत्रितपणे पंचायत राज व्यवस्था म्हणतात. या पंचायत राज व्यवस्थेला 73व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला. म्हणजेच काय की पंचायत राज व्यवस्था उभारण्याची तरतूद 73वी घटनादुरुस्ती कायदा 1992ने भारताच्या संविधानाच्या पुस्तकात करून ठेवली आहे. प्लस सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे ते संघ पातळीवर, राज्य पातळीवर आणि आता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर पंचायत राज व्यवस्थेमुळे झालेला आहे. आणि स्थानिक शासन संस्था किंवा लोकल गव्हर्नमेंट हा जो काही विषय आहे तो तुमच्या राज्यसूचीतल्या 5व्या एंट्रीवरती म्हणजे राज्यसूचीचा तो भाग आहे. तर ह्याच्यापैकी कुठलंही वाक्य जे काही आहे ते विचारलं जाऊ शकतं. आता पुढचा रिव्हिजनचा मुद्दा येतो की ज्या पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा 73व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 द्वारे मिळाला, तिथपर्यंत आपण कसे आलो, त्याच्यातले जे मेजर टप्पे आहेत म्हणजे कोणकोणत्या समित्या आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही पंचायत राज व्यवस्थेचा समावेश जो काही आहे तो या सगळ्या सत्तेच्या विभाजनाच्या टप्प्यामध्ये करावा. वेगवेगळ्या समित्यांनी त्यांच्या शिफारशी केलेल्या आहेत. तर कोणत्या समित्या आहेत आणि त्यांनी कोणकोणत्या शिफारशी केलेल्या आहेत याबाबतचे प्रश्न वारंवार पूर्वपरीक्षेला विचारले जातात. बलवंतराय मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल, इतर सगळ्या ज्या काय आहेत त्या आपण 1 बाय 1 जे आहे ते बघूया.
पहिली जी काही समिती आहे ती म्हणजे तुमची बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती मी बोलत असतानाच आपल्याला लिहायचं आहे. पहिली समिती आहे बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहता समिती. या सगळ्या समित्यांचे सुद्धा जे सिलेक्टेड ज्या शिफारशी आहेत त्या आपण बघणार आहोत. सिलेक्टेड शिफारशींची उजळणी आपण या 4 तासांच्या सेशनमध्ये करणार आहोत. हे 60 तास खूप महत्त्वाचे आहेत. हे 60 तास तुम्ही इतर लेक्चरमध्ये जसं आपण म्हणतो की मी ऐकून घेतो आणि नंतर अभ्यास करतो असे करायचे नाही आहेत. ह्या 60 तासांमध्ये तुम्ही माझ्यासोबत याची उजळणी करायची आहे, तर याचा काही ना काही आपल्याला फायदा होईल. लक्षात येतंय? सो 60 तासांमध्ये आपल्याला सिलेक्टेड सगळ्या बाबी आहेत त्या रिवाईज करायच्या आहेत. मी पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये का पुन्हा पुन्हा सांगतोय की बॅचला कसं सामोरं जायचं हे तुमच्या लक्षात यावं. काय मग बलवंतराय मेहता समिती? अर्थातच ज्या समितीचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या नावावरूनच ती समिती जी आहे ती ओळखली जाते. मग अध्यक्ष कोण आहेत? बलवंतराय जी मेहता. कधी आहे या समितीची नेमणूक? जानेवारी 1957. जानेवारी 1957 मध्ये या समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे. यांनी यांचा रिपोर्ट कधी दिला? नोव्हेंबर 1957. साधारणतः काय आपण म्हणूया एक 11 महिन्याच्या कालावधीमध्ये 57 साधारणतः 11 महिन्याच्या कालावधीमध्ये यांनी यांचं काम जे आहे ते संपवलेलं आहे. वेळेत काम केले. जसं 60 तास आपण म्हणतो ना, तसं यांनी एवढा मोठा अभ्यास करून 10-11 महिन्यात संपवला. म्हणजे आपल्याला 60 तासामध्ये बऱ्यापैकी रिव्हिजन करता येऊ शकते. कुठलंही काम दिलेल्या वेळेमध्ये करता येणं म्हणजे आपण पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षेसाठी तयार होतो आहोत हे लक्षात ठेवणं. लक्षात येतंय की काय ज्याला आपण म्हणतो की वेळ, डिसिप्लिन हेच आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत. वारंवार पुस्तकं वाचणं याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. बलवंतराय मेहता समिती जानेवारी 1957 मध्ये नेमणूक झाली. नोव्हेंबर 1957 मध्ये जे आहे ते त्यांनी त्यांची रिपोर्ट किंवा त्यांचा जो काही शिफारशी आहेत त्या केल्या. कशासाठी बसवली होती ही समिती? खरं तर याचा उद्देश काय होता? तर त्यावेळेला जो एक प्रोग्राम आपल्याकडे होता, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, सामुदायिक विकास प्रकल्प किंवा सामुदायिक विकास काय ज्याला आपण म्हणतो प्रोग्राम, कार्यक्रम, कृती कार्यक्रम, जो 1952 साली एक्झिक्यूट करायला सुरुवात झालेला होता. CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1952. आणि दुसरं जे होतं ते म्हणजे तुमची नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस 1953 मध्ये सुरू झालेली तो उपक्रम होता. म्हणजे नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस NES 1953चा आणि CDP 1952चा. तर या दोन्ही प्रोग्रामचं काय चाललेलं आहे, या दोन्ही प्रोग्रामचं काय वर्किंग आहे त्याची चिकित्सा करणे, त्याला एक्झामाइन करण्याकरता बलवंतराय मेहता समिती गठीत करण्यात आली होती. आणि ह्या दोन्ही सिस्टीममध्ये काय दोष आहेत, त्यांनी बेटर वर्किंग कसं करावं यासाठी तुम्ही काही ना काही शिफारशी करा असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर याच्यामध्ये जर यांची एकाच वाक्यात शिफारस सांगायची म्हटली, काय म्हटलं बलवंतराय मेहता समितीने की तुम्ही जे काही आहे ते डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन करा. शिफारस जर त्यांची सगळे गोषवारा काढायचा म्हटलं, समरी काढायची म्हटली तर त्यांनी काय म्हटलं की भारतामध्ये तुम्ही डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन करा, लोकशाहीचं विकेंद्रीकरण करा, ज्याला पुढे अल्टिमेटली मग पंचायत राज व्यवस्थेमध्ये ते रूपांतरित होईल किंवा ते झालं की लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्याचा जो सल्ला आहे तो नोव्हेंबर 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीने दिलेला आहे. त्याच्या 4 महत्त्वाच्या शिफारशी आता आपण डिस्कस करू. परीक्षेला येऊ शकणाऱ्या 4 महत्त्वाच्या शिफारशी आपण डिस्कस करू. पुन्हा मी सांगतोय की 4 शिफारशी आपण डिस्कस करू किंवा रिवाईज करू. म्हणजेच काय, मी बोलत असताना, मी उजळणी करत असताना तुम्ही सुद्धा ती उजळणी करायची आहे आणि ते वहीमध्ये लगेच लिहून ठेवायचं आहे. नंबर 1 सगळ्यात महत्त्वाची शिफारस बलवंतराय मेहता समितीने काय केली? सगळ्यात महत्त्वाची शिफारस त्यांनी काय केली की 3 टियर पंचायत राज व्यवस्था जी आहे ती उभारावी. 3 टियर म्हणजे एक त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तुमच्याकडे असावी. त्रिस्तरीय. आज जी 73व्या घटना दुरुस्तीने केली आहे ती सुद्धा कशी आहे? त्रिस्तरीयच आहे. तर त्यावेळेला 57 साली सुद्धा या बलवंतराय मेहता समितीने सांगितलं होतं की एक त्रिस्तरीय तुमच्याकडे पंचायत राज व्यवस्था असावी, जी
ज्याच्यावरचे हे तिन्ही टप्पे जे काही आहेत हे लिंक थ्रू अ डिव्हाइस ऑफ इनडायरेक्ट इलेक्शन्स, म्हणजे अप्रत्यक्ष निवडणुकींद्वारे ह्या ज्या तुमच्या तिन्ही पातळ्या असतील ह्या जोडल्या गेलेल्या असतील. अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे जे काही आहे एका ह्याच्यातनं सदस्य निवडून जातील, मग त्यांच्यातनं अप्रत्यक्ष निवडणूक होऊन वरचे जातील, अशा पद्धतीनं ते लिंक केलेलं असावं. म्हणजे सगळ्या पातळ्यांवर तुम्ही काय डायरेक्ट इलेक्शन घेऊ नका. थोडक्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. बलवंतराय मेहता समितीची पहिली शिफारस म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. पहिली शिफारस त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. रिवाईज करणे म्हणजे एकच गोष्ट वारंवार म्हणणे किंवा करणे. सेकंड, दुसरी महत्त्वाची शिफारस काय होती त्यांची, की जी विलेज किंवा खेड्यांच्या पातळीवरची जी पंचायत राज संस्था आहे, जिला आपण ग्रामपंचायत म्हणतो, या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत या थेट होतील, डायरेक्ट होतील, थेट लोक याच्याकरता मतदान करतील. आणि तुमची जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे, म्हणजे इंटरमिडिएट लेवल जी काही आहे, आणि प्लस तुमची जी जिल्हा परिषद आहे म्हणजे जिल्ह्याच्या पातळीवरची संस्था आहे, त्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट होतील. अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट म्हणजे पहिल्या मुद्द्यालाच तिथे रिपीट केलंय. पहिल्या मुद्द्यामध्येच त्यांनी काय म्हटलं होतं की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असेल आणि ते ऑर्गॅनिकली लिंक्ड असतील एकमेकांशी बाय इनडायरेक्ट इलेक्शन, थ्रू अ डिव्हाइस ऑफ इनडायरेक्ट इलेक्शन. आणि मग ते त्यांनी दुसऱ्या मुद्द्यामध्ये स्पेसिफिक केलंय की ग्रामपंचायतीची निवडणूक जी आहे ती थेट होईल आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे जे सदस्य निवडले जातील ते अप्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातील, ते काही थेट लोकांमधून येणार नाहीत. ही झाली दुसरी शिफारस. पहिली शिफारस त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. दुसरी शिफारस ग्रामपंचायतीचे सदस्य प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातील आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जातील. तिसरी शिफारस त्यांनी काय केली आहे की याच्यामध्ये तुमची जी पंचायत समिती असेल म्हणजे जी इंटरमिडिएट लेवलवरची जी बॉडी असेल, ही कार्यकारी प्रकारची संस्था असेल. एक्झिक्युटिव्ह बॉडी जी असेल ती असेल, म्हणजे जे काही एक्झिक्युशन करायचं आहे विकास कामांचं असेल किंवा इतर काही कामांचं असेल तर हे करणारी संस्था म्हणजे तुमची पंचायत समिती असेल. आणि जिल्हा परिषद जी असेल ती एक प्रकारे ॲडवायझरी स्वरूपाचं काम करेल, सल्लागार पद्धतीचं जे काही काम आहे ते ती करेल. ॲडवायझरी असेल, कोऑर्डिनेटिंग असेल, सुपरवायझरी असेल म्हणजे पर्यवेक्षण ती करेल, सल्ला देण्याचं काम ती करेल, कोऑर्डिनेशन संचलन करण्याचं काम ती करेल. पण जे एक्झिक्युशन होईल पंचायत राज व्यवस्थेमध्ये केलं जाणारं जी काही कार्य असतील ती कार्य करणारी महत्त्वाची संस्था कुठली असेल तर ती पंचायत समिती असेल. जिल्हा परिषदेचं काम हे मार्गदर्शनपर असेल किंवा संचलन करणारं असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की काही एक सल्ला देणारी संस्था म्हणून ते असेल. सो कार्यकारी जे काही अधिकार असतील ते पंचायत समितीला असतील. सो पहिली शिफारस त्रिस्तरीय, दुसरी शिफारस ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अप्रत्यक्ष. तिसरी शिफारस पंचायत समिती ही कार्यकारी संस्था असेल, जिल्हा परिषद ही मार्गदर्शक किंवा संचलन करणारी किंवा ज्याला सुपरवायझरी पर्यवेक्षण करणारी संस्था असेल. आणि चौथी शिफारस जी वारंवार विचारली जाते किंवा विचारली गेलेली आहे, पुन्हा विचारली जाऊ शकते, ती म्हणजे तुमचे जे जिल्हाधिकारी असतील, जिल्ह्याचे कलेक्टर ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो, ते तुमच्या झेडपीचे अध्यक्ष असतील. कलेक्टर हे तुमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील. हे जे मी असं लिहितोय ना की इथून सुरू केलं मग इकडं गेलं मग तिकडं गेलं, बरेच लोक म्हणतात सर ते आजकाल आहे ना की तुम्ही ती PPT बनवून आणा मग ते व्यवस्थित असं लिहा. त्याला काहीच अर्थ नाही आहे, कारण आपण हे रिवाईज करता करता लिहितोय. तुम्ही अशा जरी नोट्स काढल्यात ना तुमच्या वह्यांमध्ये किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कागदांवरती तरी ते चालतं. आणि याला पुन्हा तुम्ही जर हायलायटरने हायलाईट करत गेलात तर त्याचा रिदम जो आहे तो तुम्हाला कळू शकतो. त्या अभ्यासाच्या ओघामध्ये नोट काढली गेली पाहिजे. बरेच विद्यार्थी मला आत्ता म्हणजे या आपली टेस्ट सिरीज सुरू झाल्यापासून नोट्स दाखवत आहेत आणि हे सांगतायत की सर मी एवढ्या छान नोट्स काढल्यात, एवढं असं केलं आहे. नोट्स ज्या काही आहेत ना त्या दुसऱ्याला दाखवण्याकरता नाही आहेत,
त्या सुंदर करण्याचं आपलं काम नाही आहे, त्याची रिव्हिजन करून आपल्याला परीक्षा पास व्हायचं आहे. त्यामुळे ते तुम्ही तुमच्या अक्षरात काढा, कसं लिहायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. तुम्ही काही पुस्तक छापायला देत नाही आहात, तुम्ही दुसऱ्यांना शिकवण्याकरता नोट्स करत नाही आहात, तुम्ही स्वतःसाठी नोट करत आहात. लक्षात येते? म्हणजे हा जो मुद्दा होता की इकडे कुठे गेलं ते आपल्या रिदममध्ये गेलं. पहिला मुद्दा आपल्या लक्षात आला की त्रिस्तरीय पंचायत राज. दुसरा मुद्दा ग्रामपंचायतीचं थेट इलेक्शन, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष. तिसरा मुद्दा पंचायत समिती ही कार्यकारी संस्था, जिल्हा परिषद ही ॲडवायझरी, कोऑर्डिनेटिंग आणि सुपरवायझरी संस्था. आणि चौथा मुद्दा जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील. हे 4 मुद्दे रिव्हिजन करता आपण आत्ता लक्षात ठेवणार आहोत. बलवंतराय मेहता काय साल आहे ते आपण बघितलं, 57 साल, आणि त्यांनी केलेल्या या 4 महत्त्वाच्या शिफारशी. एवढं जरी आपण रिव्हिजन बॅचमध्ये पक्का करत आलो तर आपल्याला पुढे त्याचा फायदा होऊ शकतो. मग आता काय झालं पुढे की मग या समितीच्या शिफारशी आल्या. आता याच्यामध्ये कुठलंही घटनात्मक काही कंपल्शन नसल्यामुळं वेगवेगळ्या घटक राज्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे या शिफारशी ज्या आहेत त्या स्वीकारायला सुरुवात केली. सगळ्याच शिफारशी त्यांनी स्वीकारल्या अशातला भाग नाही. काहींनी स्वीकारल्या, काहींनी नाही स्वीकारल्या, काहींनी स्वतःच्या पद्धतीनं जे आहेत त्याच्यामध्ये बदल करून पंचायत राज व्यवस्था स्थापन करायला सुरुवात केली. आणि तर अशा पद्धतीने पंचायत राज संस्थेची स्थापना करणारं पहिलं राज्य होतं ते म्हणजे राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था जी आहे ती स्थापन झाली आणि त्याची तारीख आहे 2 ऑक्टोबर 1959. 2 ऑक्टोबर 1959. 2 ऑक्टोबरला काय असतं? गांधी जयंती. महात्मा गांधींची जी ग्रामस्वराज्याची कल्पना आहे, ग्रामस्वराज्याची जी त्यांची सगळी विचारसरणी आहे की खेडी स्वयंपूर्ण व्हायला हवीत. खेडी जी काही आहे ही स्वयंपूर्ण व्हायला हवीत. खेड्यांकडे चला, गांधींचा मंत्र काय आहे? खेड्यांकडे चला. आणि म्हणूनच आर्टिकल 40 राज्याच्या धोरणाकरिताची जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल 40 मध्ये गांधींचं ते तत्व आलेलं आहे की स्टेटनं काय करायला पाहिजे, तर विलेज पंचायती ज्या आहेत त्यांना अधिकाधिक पॉवर्स देण्याच्या दृष्टीने, त्यांना सेल्फ सफिशियंट बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. लक्षात येते? मग त्या अनुषंगानंच 2 ऑक्टोबर 1959 ही तारीख आपल्याला लक्षात ठेवता येते. नागौर जिल्हा, राजस्थानमध्ये जो नागौर जिल्हा आहे तिथे पंचायत राज व्यवस्थेची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. हा प्रश्न बऱ्याचदा राज्य लोकसेवा आयोगानं विचारलेला आहे. गांधींच्या त्या सगळ्या कल्पनेवर आधारित ते येतं आणि तो नेहमीचा एक प्रश्न पण आहे की भारतीय संविधानातल्या कोणत्या अनुच्छेदावर आधारित पंचायत राज व्यवस्था निर्माण झालेली आहे. तर आर्टिकल 40 गांधीवादी जे तत्व आहे, मार्गदर्शक तत्व, त्याच्यावरतीच हे येतं. गांधींचा तो मंत्रच आहे की खेड्यांकडे चला. आणि या उलट जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलंय की खेडी ही जाती संस्थेची डबकी आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था जी काही आहे किंवा जाती संस्थेची जी उतरंड आहे त्याचं अधिकाधिक जे काही सगळं ॲप्लिकेशन होतं किंवा जी अंमलबजावणी होते ती खेड्यांमध्येच अर्थातच अधिक प्रमाणात होते. त्यामुळे जे पिचलेले आहेत, डाऊन ट्रॉडन आहेत, दलित आहेत, निम्न वर्गातील आहेत, या सगळ्यांनी खेडी सोडून शहरांकडे गेलं पाहिजे. कारण शहरं ही जाती संस्थेसाठी तेवढी त्याची दारं ही बंद नसतात, ती साधारणतः मुक्तीची केंद्र असतात. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार खेडे नको आणि गांधींच्या म्हणण्यानुसार खेड्यांकडे चला. म्हणजे दोन्ही ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत साधारणतः 20व्या शतकामधल्या आपल्याकडच्या, यांची याबाबत मतभिन्नता आढळून येते. मग यांच्यापैकी एखादीच व्यक्ती बरोबर आणि एखादी व्यक्ती पूर्ण चुकीची असं आपल्याला म्हणता येतं का? तर असं अजिबात नाही. सध्या ज्या प्रकारची वैचारिक संस्कृती महाराष्ट्रामध्ये आणि पर्यायाने भारतामध्ये चालू आहे तिथं असं काळं पांढरं बघण्याची सवय आपल्या सगळ्यांना लागलेली आहे की अरे ही व्यक्ती असं म्हटली आहे म्हणजे ही चुकीची आहे, ही व्यक्ती असं म्हटली आहे म्हणजे ही बरोबर आहे. आणि त्यानं संबंध महाराष्ट्राचं राजकारण पण ढवळून निघालेलं आहे, गढूळ झालेलं आहे. आणि जनमानसामध्ये जे काही एक प्रकारची वैचारिक संस्कृती आहे महाराष्ट्रातली ती पण गढूळ झाली आहे. गांधींनी खेड्याकडे चला असं म्हणत असताना गांधींचा वैचारिक दृष्टिकोन वेगळा आहे.
गांधींचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो वेगळा आहे आणि बाबासाहेबांनी जेव्हा खेडी ही जाती संस्थेची डबकी असं म्हणत खेडी नकोत असं जेव्हा म्हटलंय, अशा अर्थाचं जेव्हा त्यांनी काही विधान केलं, तेव्हा त्याचा अर्थ की माणसाला काही ना काही आपल्याला अधिकार मिळायला पाहिजेत असं आहे. दोन्ही व्यक्ती त्यांच्या त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, त्यांच्या स्टँड पॉईंटनी एखाद्या घटनेकडं किंवा एखाद्या वैचारिक दृष्टिकोनाने ते बघत आहेत. त्यामुळे माणसं डिस्कार्ड करणं हे इथे होता कामा नये. लक्षात येते. सो हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नवीन राज्य लोकसेवा आयोगाचा जो पॅटर्न नवीन जो आत्ता आलेला आहे, तिथे आपण निबंध लेखन करणार आहोत, तिथे आपण एथिक्सचा पेपर लिहिणार आहोत, तर त्याच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. बराचसा वर्ग कंबाईन करणारा हा 28 सप्टेंबरची प्रिलिम्स पण देतो आहे आणि त्याच्यानंतर मी जे बघितलंय आत्ता जे मला एक महिनाभरामध्ये दिसतंय की खूप लोक पूर्वीच्या राज्यसेवेच्या पॅटर्नचा अभ्यास करणारे होते, तेच आत्ता ही मेन्स पण देत आहेत, तेच लोक कंबाईन पण देत आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या ठरतात. की सो पुन्हा 2 ऑक्टोबर 1959 नागौर जिल्हा राजस्थान हे पहिलं राज्य आणि त्याच वर्षी एक दुसरं राज्य जे येतं ज्यानं पंचायत राज व्यवस्था स्वीकारली ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये पण 1959 सालीच पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली होती. सो पहिलं राज्य राजस्थान, दुसरं राज्य आंध्र प्रदेश आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही पंचायत राज व्यवस्था स्वीकृत करण्यात आली किंवा त्याची स्थापना करण्यात आली. पण मग आता ह्या राज्यांमध्ये जी पंचायत राज व्यवस्था स्थापन झाली म्हणजे ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था तिथे निर्माण झाल्या, त्या संस्थांच्या मध्ये किंवा त्या पॅटर्नमध्ये संपूर्ण भारतामध्ये युनिफॉर्मिटी होती का? एकसारखेपणा होता का? तर नाही, अजिबात नाही. काही ठिकाणी ही पंचायत राज व्यवस्था द्विस्तरीय होती, 2च टियर होते. काही ठिकाणी ती त्रिस्तरीय होती. काही ठिकाणी ती आपण म्हणूया 4 टियर म्हणजे 4 टप्पे सुद्धा त्याचे केलेले होते. काही ठिकाणी त्याचा टेन्युअर म्हणजे कालावधी जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे काही ठिकाणी 4 वर्ष असेल, काही ठिकाणी 3 वर्ष असेल, काही ठिकाणी 5 वर्ष असेल. त्याचं जे कॉम्पोजिशन आहे, संरचना आहे, ती प्रत्येक ठिकाणी बदललेली आहे. म्हणजेच पंचायत राज संस्था जरी स्थापन झालेली असली तरी त्याच्यामध्ये सुसूत्रता किंवा एकसारखेपणा भारतामध्ये नव्हता. लक्षात येते. आणि हे असं का झालं? कारण पंचायत राज व्यवस्थेला तेव्हा कोणताही घटनात्मक दर्जा नाही आहे. ही संस्था अशी अशी असावी, याचे सदस्य अशा पद्धतीने निवडून दिले जावेत, याचे इतके स्तर असावेत असं सांगणारं कोणतंही वैध किंवा घटनात्मक डॉक्युमेंट तिथे किंवा घटनात्मक तरतूद उपलब्ध नाही. मग काही ठिकाणी मग तुमची पंचायत समिती पॉवरफुल आहे, काही ठिकाणी तुमची जिल्हा परिषद पॉवरफुल आहे. महाराष्ट्र आणि गुजरातचा जर त्यावेळेचा प्रांत बघितला म्हणजे हे 1959 साल आहे. लक्षात येतं आहे. त्यावेळेचं जर ही 2 महत्त्वाचे हे बघितले रिजन्स बघितले तर तिथं झेडपी पॉवरफुल आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी न्यायपंचायतींची पण स्थापना केलेली आहे. काही ठिकाणी न्यायपंचायतींची पण स्थापना केलेली आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच ज्याला आपण थोडंसं क्वासी ज्युडिशियल अर्धन्यायिक स्वरूपाच्या असणाऱ्या या न्यायपंचायती स्थापन केल्यात की जे किरकोळ फौजदारी स्वरूपाचे तंटे आहेत किंवा दिवाणी स्वरूपाचे जे किरकोळ तंटे आहेत ते मिटवण्याकरता काही राज्यांमध्ये न्यायपंचायती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लक्षात येतंय. सो बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी नंतर हे सगळ्या झालेल्या घडामोडी आपण बघितल्या पाहिजेत आणि त्याच्यातल्या ज्या 4 शिफारशी आपण आत्ता बोललो त्या सुद्धा वारंवार रिवाईज केल्या पाहिजे. की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, ग्रामपंचायतीची थेट निवडणूक आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अप्रत्यक्ष निवडणुक्या. पंचायत समिती एक्झिक्युटिव्ह बॉडी असेल, जिल्हा परिषद ही तुमची ॲडवायझरी बॉडी असेल, कोऑर्डिनेटिंग बॉडी असेल आणि सुपरवायझरी म्हणजे पर्यवेक्षण करणारी बॉडी असेल आणि जिल्हाधिकारी हा तुमच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असला पाहिजे. त्याच्यानंतर झालेल्या या तरतुदी. पुढची जी समिती आहे ती म्हणजे तुमची अशोक मेहता समिती. पुढची जी समिती आहे ती म्हणजे अशोक मेहता समिती. आता समित्या बघत असताना रिव्हिजन बॅच म्हणून आपण ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत ज्या वारंवार विचारल्या जातात त्याच्यासुद्धा सिलेक्टेड त्यांच्यासुद्धा सिलेक्टेड शिफारशीच आपण बघत आहोत. इन डिटेल म्हणजे खूप अननेसेसरी फाफट पसारा आपण बघणार नाही आहोत. कधी नेमणूक झाली याची? डिसेंबर 1977. डिसेंबर 1977 1977. 77 साली काय आहे आपल्याला माहिती आहे. 1975ला इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली आहे आणि जयप्रकाश नारायणांचं ते आंदोलन त्याची सगळी पार्श्वभूमी त्याला होती.
आणि ती आणीबाणी लागू केल्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा पराभव होतो आणि जनता पक्षाचं सरकार येतं. मोरारजीभाई देसाई हे त्यावेळेचे पंतप्रधान होते. वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष या जनता पक्षाच्या सरकारमध्ये किंवा त्या सगळ्या याच्यामध्ये ते कोॲलिशनमध्ये सहभागी झालेले होते. मोरारजीभाई देसाई पंतप्रधान आहेत आणि त्या जनता पक्षाच्या सरकारनं डिसेंबर 77 अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवली, ज्यानं ऑगस्ट 1978 त्यांचा अहवाल किंवा शिफारशी दिल्या. ऑगस्ट 1978 त्यांच्या शिफारशी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. साधारणतः 132 शिफारशी या अशोक मेहता समितीच्या आहेत. 1 बाय 1 त्या शिफारशी आपण आता रिवाईज करूया. 1 बाय 1 आपण त्या शिफारशी रिवाईज करूया. काय काय आहेत? पहिली शिफारस 2 टियर, द्विस्तरीय, की तुमची पंचायत राज व्यवस्था जी आहे ही द्विस्तरीय असावी. तिकडे बघा बलवंतराय मेहतामध्ये पहिलाच मुद्दा होता की 3 टियर, त्रिस्तरीय. इथे लगेच द्विस्तरीय. म्हणजेच तुम्ही आता नोट काढत असताना लगेचच एक पान वेगळं घेतलं पाहिजे. आणि चला, बलवंतराय मेहता पहिला मुद्दा डिफरन्सचा मिळाला, अशोक मेहता लगेच पहिला मुद्दा डिफरन्सचा आपल्याला मिळाला. तुम्ही तुमची नोट जी आहे ती तुमच्या पद्धतीने काढू शकता. पंचायत राज व्यवस्थेचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आप्पा बळवंत चौकामध्ये तुम्ही गेलात, केसागरमध्ये गेलात, पंचायत राज व्यवस्थेची पुस्तकं द्या म्हटलं तर धड 10, 15, 20 पुस्तकं आत्ता तुम्हाला तिथे मिळतील. प्रत्येक पुस्तकामध्ये डेटा जो आहे तो कमी अधिक फरकाने त्याच दर्जाचा आहे, लक्षात येते, कारण ते कंपायलेशनच आहे. सो पुस्तकं हा मुद्दा नाही, तुम्ही तुमच्या नोट कशा करता हा मुद्दा आहे. त्यामुळं बोलत असतानाच ते व्यवस्थित लिहून घेतलं पाहिजे. हे ऐकतो परत कुठलं तरी पुस्तक वाचतो असं होऊ देऊ नका. 2 टियर. मग आता ह्यांच्या द्विस्तरीयामध्ये कोण कोण आहेत? तर जिल्हा परिषद ही वरच्या पातळीला येते आणि त्या जिल्हा परिषदेच्या खाली मंडल पंचायत येते. जिल्हा परिषदेच्या खाली मंडल पंचायत येते. मंडल पंचायत, ह्या मंडल पंचायत म्हणजे काय? तर खेड्यांचा समूह करायचा आणि त्या समूहाची साधारणतः लोकसंख्या जी आहे ती 15,000 ते 20,000 इतकी ठेवायची. 15,000 ते 20,000 लोकसंख्येचा समूह होईल अशा पद्धतीने खेड्यांच्या त्या समूहाकरता मंडल पंचायत जी आहे ती तयार करायची. हे दोनच स्तर जे काही आहेत हे पंचायत राज व्यवस्थेमध्ये असावेत अशी पहिली शिफारस अशोक मेहता समितीने केली. दुसरी शिफारस त्यांनी काय केली की जिल्हा जो काही आहे, घटक राज्यांमधला जो जिल्हा आहे तो ज्याला आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणामधला घटक राज्याच्या राज्य शासनानंतरचा पहिला टप्पा असावा. फर्स्ट पॉइंट ऑफ सुपरविजन इन द प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन. विकेंद्रीकरणाची जी प्रक्रिया आहे, लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये घटक राज्यानंतर लगेच तुमचा टप्पा येईल तो म्हणजे जिल्हा. सो जिल्हा नावाची गोष्ट ही विकेंद्रीकरणामध्ये घटक राज्य शासनानंतर येते, ती असावी असं त्यांनी शिफारस केलेली आहे. तिसरा मुद्दा, जिल्हा परिषद ही एक्झिक्युटिव्ह बॉडी असावी. झेडपी ही एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे ती असायला पाहिजे. बलवंतरायमध्ये आपण काय पाहिलं होतं? पंचायत समिती ही एक्झिक्युटिव्ह बॉडी असावी. जे एक प्रकारचे सगळे कार्यकारी उपक्रम असतील ते एक्झिक्यूट करणारी बॉडी बलवंतराय मेहता समितीमध्ये पंचायत समिती होती. अशोक मेहता समितीने ती जिल्हा परिषदेकडं ते एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असावेत असं सगळं म्हटलेलं आहे. हा फरकाचा आपल्याला मिळालेला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, यांनी तिसरी जी शिफारस केली आहे ती म्हणजे राजकीय पक्षांना ऑफिशियल रिप्रेझेंटेशन मिळावं. चौथा मुद्दा, राजकीय पक्षांना ऑफिशियल रिप्रेझेंटेशन मिळावं पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुकांमध्ये. ज्या पद्धतीने संसदेच्या निवडणुका होतात, ज्या पद्धतीने तुमच्या विधिमंडळांच्या निवडणुका होतात, तिथे जे काही राजकीय पक्ष असतील सगळेच तुमचे भाजप असेल, काँग्रेस असेल, इतर जे काही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सगळ्या पक्षांना तुम्ही पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अधिकृत रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे. ही एक शिफारस अशोक मेहता समितीने केलेली आहे. त्यानंतरची काय म्हटली की टॅक्सेशनचे कंपल्सरी पॉवर्स. हा पाचवा मुद्दा महत्त्वाचा आहे. टॅक्सेशनचे कंपल्सरी पॉवर्स, की तुम्ही पंचायत राज संस्थांना
त्यांच्या निधीकरता किंवा त्यांच्या खर्चाकरता कर लावणे, लेव्ही टॅक्सेस अँड कलेक्ट देम, की तुम्ही त्यांना कर लावण्याचा अधिकार दिला पाहिजे, कर गोळा करण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि तो अधिकार हा कंपल्सरी स्वरूपाचा असला पाहिजे. थोडक्यात आर्थिक बाबतीत या पंचायत राज संस्थांना तुम्ही एका अर्थानं स्वयंपूर्ण केलं पाहिजे किंवा त्यांना ते अधिकार असायला पाहिजेत. नेक्स्ट जो मुद्दा आहे न्यायपंचायतीचा, 6वा मुद्दा जो येतो की न्यायपंचायती या सेपरेट बॉडीज असाव्यात. न्यायपंचायती या सेपरेट बॉडीज असाव्यात. या पंचायत राज व्यवस्थेमध्ये त्यांची लुडबुड नको. न्यायपंचायती ज्या तुम्ही उभारल्या आहेत, ज्या एक प्रकारे अर्धन्यायिक पद्धतीचं कामकाज बघतायत, त्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये इन्क्लूड न करता त्या स्वतंत्र बॉडीज ज्या आहेत ते असतील. म्हणजे तुमची ZP असेल, मंडल पंचायत असेल आणि न्यायपंचायत पण तिकडे वेगळी असेल, ती बॉडी ही वेगळी असायला पाहिजे. ही तुमची 6 नंबरची शिफारस. प्लस 7वी जी शिफारस, पुढची शिफारस त्यांनी काय केली आहे की जो घटक राज्याचा चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहे, घटक राज्याचा जो चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहे, चीफ इलेक्टोरल ऑफिसर, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी आहे, त्यांनी काय करावं, तुमचे जे भारताचे CEC आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत, त्यांच्या सल्ल्यानं या पंचायती राज संस्थांच्या निवडणुका कंडक्ट कराव्यात. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 324 मध्ये जो भारताचा निवडणूक आयोग आहे तो कोणाकोणाच्या निवडणुका आयोजित करतो, तर राष्ट्रपती पदाच्या, उपराष्ट्रपती पदाच्या, भारताच्या संसदेच्या प्लस घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी अनुच्छेद 324 मधल्या निवडणूक आयोगाकडे नाही. त्याकरता आपल्याला आज माहिती आहे की पुढे जे होतं की 73व्या घटनादुरुस्तीने राज्य निवडणूक आयोग किंवा ज्याला आपण म्हणतो की 74 मध्ये सुद्धा या सगळ्या तरतुदी येतात की त्या इलेक्शन्स कंडक्ट करायला तुमचा स्टेट इलेक्शन कमिशन असतो. पण त्यावेळेला अशोक मेहता समितीने शिफारस जी केली आहे की मुख्य निवडणूक अधिकारी जो आहे तोच तुमच्या CECच्या सल्ल्यानं या पंचायत राज संस्थांची निवडणूक आयोजित करेल. प्लस 8वी शिफारस जी येते की त्यांनी म्हटलं की या पंचायत राज खात्याचा एक स्वतंत्र मंत्री असावा, मिनिस्टर जे आहेत ते तिथे असावेत. स्वतंत्र मंत्री, स्वतंत्र पोर्टफोलिओ, एक कारभार जो आहे त्याच्यामध्ये एक इंडिपेंडन्स त्यांना मिळू शकेल. आणि महत्त्वाची शिफारस SC आणि ST, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, SC आणि ST, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण असावं. यांना आरक्षण, सर्व पातळीवर आरक्षण जे आहे ते सदस्यत्वामध्ये असायला पाहिजे, अर्थात ते त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. या महत्त्वाच्या 9 शिफारशी आपण पाठ केल्या पाहिजेत किंवा रिव्हिजनमध्ये घेतल्या पाहिजेत वारंवार. आपण 1 बाय 1 परत याला रिवाईज करू की यांनी अशोक मेहता समितीने पहिली शिफारस केली की द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी, ज्याच्यामध्ये तुमचे जे 2 स्टेजेस असतील किंवा 2 लेवल असतील, एक जिल्हा परिषद आणि दुसरी मंडल पंचायत. या मंडल पंचायतीमध्ये खेड्यांच्या समूहाकरता ती संघटना किंवा ती बॉडी बनवली गेली असेल. साधारणतः एका मंडल पंचायतीमध्ये 15,000 ते 20,000 एवढ्या लोकसंख्येचं क्षेत्र तिथे असायला पाहिजे. प्लस जिल्हा हे जे युनिट आहे ते विकेंद्रीकरणामध्ये पहिली स्टेज घटक राज्य शासनानंतर असायला पाहिजे. जिल्हा परिषद ही एक्झिक्युटिव्ह बॉडी असली पाहिजे, कार्यकारी जे काही अधिकार आहेत ते जिल्हा परिषदेकडे असले पाहिजेत. त्यानंतर राजकीय पक्षांना ऑफिशियल रिप्रेझेंटेशन, अधिकृत प्रकारचं तिकडे प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर टॅक्सेशनचे पॉवर्स, तुम्हाला कर लावणं, कर गोळा करण्याचे अधिकार पंचायत राज संस्थांना असले पाहिजेत. प्लस न्यायपंचायती या वेगळ्या प्रकारच्या संस्था म्हणून गणल्या जाव्यात, त्यांना याच्यामध्ये एकत्र करू नये. राज्याचा जो मुख्य निवडणूक अधिकारी असेल तो भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सल्ल्यानं काय आहे ह्या निवडणुका पंचायत राज संस्थांच्या आयोजित करेल. पुढचा मुद्दा, पंचायत राज खात्याचा स्वतंत्र मंत्री असेल आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना तिकडे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं गेलं पाहिजे. बलवंतराय मेहता समितीच्या 4, अशोक मेहता समितीच्या 9 या लगेच इथल्या इथे पक्क्या झाल्या
पाहिजेत. इथल्या इथेच त्याला रिव्हिजन त्याची केली पाहिजे. ॲपमध्ये मला वाटतं त्यांनी 3 वेळा व्हिडिओ बघता यावा अशी काहीतरी तरतूद केलेली आहे. पण एका याच्यामध्येच आपण ह्या 2दा 3दा 4दा बोलतो आहोत. 3 वेळा बघितलं तर मग ते 10 वेळा 12 वेळा 15 वेळा ते होईल. तर तसं न करता एकदाच तो बघून तो विषय संपून टाकायला पाहिजे. नोटमध्ये त्या तयार करून ठेवायला पाहिजे. पण दुर्दैवानं काय झालं, सरकार कोसळलं. पुढे काय आहे, सरकार जे आहे ते कोसळलं आणि त्याच्यामध्ये फारसे इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही. तरी कर्नाटकसारखं राज्य असेल, आंध्र प्रदेशसारखं राज्य असेल, पश्चिम बंगालसारखं राज्य असेल, तर ह्या राज्यांनी काही याच्यातल्या तरतुदी स्वीकारल्या आणि आपल्या आपल्या राज्यांमध्ये इम्प्लिमेंट केल्या. याच्यानंतरची पुढची समिती आहे ती म्हणजे जी.व्ही.के. राव समिती. जी.व्ही.के. राव समिती. जी.व्ही.के. राव समिती. जी.व्ही.के. राव समिती कधी बसवली आहे ही? 1985 ऑगस्ट 1985 मध्ये ही समिती बसवली गेलेली आहे. 1985 ऑगस्ट 1985. कोणी बसवली आहे ही समिती? तर तत्कालीन जे प्लॅनिंग कमिशन आहे, तत्कालीन जे प्लॅनिंग कमिशन आहे म्हणजे जो नियोजन आयोग आपण पूर्वीचा म्हणतो. 2014ला जेव्हा NDAचं सरकार आलं तेव्हा त्यांनी नियोजन आयोग जो आहे तो बरखास्त केला आणि त्याच्याऐवजी नीती आयोगाची स्थापना केली. आपल्याला माहिती आहे तो जो पूर्वीचा नियोजन आयोग होता तो ना तर त्याची तरतूद कॉन्स्टिट्यूशनमध्ये होती ना तर संसदेच्या एखाद्या कायद्याद्वारे तो निर्माण केला गेलेला होता. इट वॉज नीदर कॉन्स्टिट्यूशनल नॉर स्टॅट्युटरी बॉडी. पूर्वीचा नियोजन आयोग हा काही घटनात्मक आयोगही नव्हता, प्लस तो काय आपण म्हणूया वैधानिक आयोगही नव्हता. कॅबिनेट रिझोल्युशन मंत्रिमंडळाच्या एका ठरावाद्वारे त्याची निर्मिती झाली होती. त्यामुळं त्याला संपवणं किंवा त्याला नष्ट करणं हे 2014ला इझिली होऊ शकलं. तर तो जो नियोजन आयोग आहे तर त्यानं ही जी.व्ही.के. राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि त्यांनी 1986 साली शिफारशी दिल्या. 1986 साली आपल्या शिफारशी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. काय काय शिफारशी आहेत त्यांच्या पण 4च महत्त्वाच्या शिफारशी आपण रिवाईज करणार आहोत. नंबर 1, जिल्हा जो काही आहे हे महत्त्वाचं युनिट आहे. त्यांनी काय म्हटलं, जिल्हा हे महत्त्वाचं युनिट. जिल्हा हे महत्त्वाचं युनिट आहे. दॅट्स वाय ZP जिल्हा परिषद जी आहे ही एक पिव्होटल बॉडी असायला पाहिजे. जिल्हा परिषद ही पिव्होटल म्हणजे अत्यंतिक महत्त्वाची संघटना असायला पाहिजे. थोडक्यात जी.व्ही.के. राव समितीचं पहिलं रेकमेंडेशन येतं ते म्हणजे ZP जी काही आहे तिला एक महत्त्वाचं स्थान, जिल्हा परिषदेला दिलेलं महत्त्वाचं स्थान ते आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. सेकंड त्यांनी काय म्हटलंय, तुमचं जे राज्य पातळीवरचं जे नियोजन आहे की राज्याचा विकास कसा करावा, काय पद्धतीची ध्येय धोरणं या राज्याच्या विकासामध्ये असावीत, तर सम ऑफ युअर प्लॅनिंग त्या राज्याच्या विकास धोरणामधला काही भाग सगळा नाही, सम ऑफ इट्स प्लॅनिंग ते तुमच्या जिल्हा पातळीवरच्या नियोजनाकडे वर्ग करावं. म्हणजे काय आहे की काही नियोजन हे जिल्ह्याच्या पातळीवरून व्हावं आणि काही नियोजन हे राज्याच्या पातळीवरून व्हावं. म्हणजेच सगळाच भाग किंवा सगळंच नियोजनाचं धोरण जे आहे हे केंद्रीय पद्धतीने न होता घटक राज्यामध्ये त्याच्या नियोजनाच्या काही बाबी या जिल्हा पातळीवर वर्ग करायला पाहिजे. पहिला मुद्दा तोच येतोय की जिल्ह्याला तुम्ही महत्त्व द्या आणि जिल्हा परिषदेला पिव्होटल इम्पॉर्टन्स द्या. त्यालाच अनुसरून मग नियोजनाचा काही भाग हा जिल्हा पातळीवर तुम्ही वर्ग करा असं जी.व्ही.के. राव समिती सांगते आहे. प्लस त्यांनी एक नवीन पद जे काही आहे ते निर्माण केलं ते म्हणजे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिशनर. डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिशनर काय, जिल्हा विकास आयुक्त. जिल्हा विकास आयुक्त हे एक नवं पद निर्माण करावं असं जी.व्ही.के. राव समितीने सुचवलं की तुम्ही जिल्हा विकास आयुक्त नावाचं एक पद निर्माण करावं आणि हा जो अधिकारी आहे हाच तुमच्या जिल्हा परिषदेचा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम करेल. हा जो अधिकारी आहे हाच तुमच्या जिल्हा परिषदेचा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून त्यानं काम पाहावं अशी सुद्धा शिफारस जी आहे ही या समितीनं केलेली आहे.
लक्षात येतंय. आणि चौथी महत्त्वाची शिफारस त्यांनी केली आहे की या पंचायत राज संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका वेळेवर किंवा रेग्युलर ज्या आहेत नियमित घ्यायला हव्यात. नियमित घ्यायला हव्यात. आपण या अगदी बघितलंय की बऱ्याच ठिकाणी त्या नियमित होत नव्हत्या. बऱ्याच ठिकाणी त्या नियमित होत नव्हत्या. सो या 4 महत्त्वाच्या शिफारशी GVK राव समितीच्या. पहिली शिफारस आपण बघितली की जिल्हा हे एक महत्त्वाचं युनिट मानावं. जिल्हा हा घटक अत्यंतिक महत्त्वाचा मानावा आणि त्यामुळं जिल्हा परिषदेला एक महत्त्वाचं स्थान तिथे द्यायला पाहिजे. राज्याचं नियोजन करत असताना काही बाबतीतलं नियोजन हे जिल्हा पातळीवर सोपवून द्यायला पाहिजे. सगळंच्या सगळं नियोजन तुम्ही राज्य पातळीवर करता कामा नये. तिसरा मुद्दा, जिल्हा विकास आयुक्त नावाचं नवीन पद निर्माण करावं जो जिल्हा परिषदेचा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून सुद्धा काम करेल. आणि या पंचायत राज संस्थांच्या निवडणुका तुम्ही रेग्युलर नियमित घ्यायला पाहिजेत. या 4 शिफारशी GVK राव समितीच्या येतात. याच्या पुढची समिती जी येते ती म्हणजे LM सिंघवी समिती. LM सिंघवी समिती. LM सिंघवी समिती ही कधी अपॉइंट झाली आहे? 1986 साली. कधी अपॉइंट झाली आहे ही? 1986 साली. कोणी अपॉइंट केली आहे? राजीव गांधी यांच्या शासन काळामध्ये किंवा राजीव गांधी यांच्या सरकारनं. राजीव गांधी शासन 1986 मध्ये अपॉइंट केलेली LM सिंघवी समिती. याच्यासुद्धा आपण काही महत्त्वाच्या शिफारशी ज्या आहेत 2-3 शिफारशी आहेत त्या आपण लक्षात घेणार आहोत. नंबर 1 ची शिफारस काय आहे? पहिल्यांदा हा मुद्दा येतो LM सिंघवीकडनं की या पंचायत राज संस्थेला किंवा व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्यायला हवा. घटनात्मक दर्जा जो काही आहे तो द्यायला हवा. फर्स्ट टाइम येतं. आपण या अगोदरच्या 3 समित्या बघितल्या तिथे फार प्रकर्षाने किंवा स्पष्टपणे हा मुद्दा येत नाही. इथे LM सिंघवी समितीच्या शिफारशीमधला पहिलाच मुद्दा येतो की तुम्ही घटनात्मक दर्जा जो आहे तो द्यायला पाहिजे. पुढे काय म्हटलंय? न्याय पंचायती तुम्ही स्थापन केल्या पाहिजेत. खेड्याच्या काही गटांकरता न्याय पंचायतींची स्थापना जी आहे ती तुम्ही केली पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची शिफारस ग्रामसभा ही महत्त्वाची आहे. ग्रामसभा ही जी काही हा जो काही ग्रुप आहे याला महत्त्व द्यायला पाहिजे. या 3 महत्त्वाच्या शिफारशी जरी लक्षात ठेवल्या तरी आपल्या रिव्हिजनमध्ये आपलं काम बनतं. म्हणजे आपल्याला काय होतं की सगळ्या याचं जर बेसिक जरी माहीत असेल तरी आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं. लक्षात येतंय? सो LM सिंघवी समितीच्या 3 शिफारशी घटनात्मक दर्जा जो आहे तो द्यायला पाहिजे. न्यायपंचायती ज्या आहेत खेड्यांच्या गटासाठी त्या स्थापन करायला पाहिजेत आणि ग्रामसभेला महत्त्व द्यायला पाहिजे. या 3 शिफारशी LM सिंघवी समितीने केलेल्या आहेत. पुढची जी समिती येते ती म्हणजे तुंगन समिती किंवा थंगन समिती. काय वेगवेगळ्या पुस्तकामध्ये त्याचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. तुंगन समिती किंवा काय आपण म्हणूया थंगन समिती, जे काही तुम्ही म्हणाल ते. PK तुंगन यांच्या अध्यक्षतेखाली बसवण्यात आलेली ही समिती. यांच्या अध्यक्षतेखाली बसवण्यात आलेली समिती. कधी बसवली आहे ती? 1988 मध्ये. 1988. 73व्या घटना दुरुस्तीच्या जवळजवळ आपण येत चाललेलो आहोत. कोणी बसवली आहे ही तुंगन समिती? कोणी गठीत केली आहे? कोणी बसवली? तर संसदेची जी कन्सल्टेशन कमिटी असते, संसदेची जी कन्सल्टेशन कमिटी, काय चर्चात्मक समिती तुम्ही तिला म्हणू शकता. या कन्सल्टेशन कमिटीची जी सब कमिटी आहे ती सब कमिटी म्हणजेच ही तुंगन समिती आहे. संसदेच्या कन्सल्टेशन कमिटीची सब कमिटी ही तुंगन समिती आहे. यांनी काही महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत. त्याच्यातल्या 7-8 शिफारशी आपण 1 बाय 1 रिवाइज करूया. नंबर 1, यांनी पण काय म्हटलंय की पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला पाहिजे. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला पाहिजे. LM सिंघवी समितीने जे म्हटलं मगाशी तेच या तुंगन समितीने पण म्हटलेलं आहे. प्लस यांनी काय म्हटलं? पंचायत राज व्यवस्था ही कशी असावी? तर त्रिस्तरीय असावी. कशी असावी? त्रिस्तरीय असावी. 3 टियर ती असायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये 3 स्तरावरती ते स्थापन झालेलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची शिफारस यांनी जिल्हा परिषदेला पिवोटल ZP ही जी काही आहे ही त्याच्यामध्ये पिवोटल इम्पॉर्टन्स असणारी महत्त्वाची असणारी संघटना असायला हवी अशी शिफारस केली.
चौथं त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा दिला की तुम्ही 5 वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो या पंचायत राज संस्थांचा ठेवला पाहिजे. म्हणजेच काय, अधिकाधिक डिटेलिंगमध्ये शिफारशी आता यायला लागलेल्या आहेत. 5 वर्ष इतका कार्यकाळ तुमच्या पंचायत राज संस्थांचा असला पाहिजे. प्लस 5 वर्ष तर असेल, पण मॅक्सिमम पिरियड ऑफ सुपरसेशन ऑफ अ बॉडी. सुपरसेशन ऑफ अ बॉडी, एखाद्या बॉडीचं जे सुपरसेशन आहे, याचा अर्थ काय होतो सुपरसेशनचा? तुम्ही बघा की जरी पंचायत राज संस्था असल्या तरी कधी कधी असं होतं की शासनाकडून त्यांच्यावरती प्रशासक बसवला जातो आणि रेग्युलर निवडणुका न घेता, रेग्युलर सदस्यांच्या मार्फत ती संघटना न चालवली जाता एखाद्या बाहेरच्या प्रशासकाद्वारे ती संस्था चालवली जाते. म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं तर त्या पंचायत राज संस्थेचं सुपरसेशन जे आहे ते झालं, सुपरसेड केलं गेलं. कोणीतरी निवडणुकीद्वारे निवडून न येता ती संस्था जी चालवत नसून दुसरंच कोणीतरी प्रशासक आहे किंवा एखाद्या तिसऱ्याच संस्थेच्या ताब्यात ती संस्था चालवायला दिली, असं जर होत असेल तर त्याला आपण सुपरसेशन म्हणतो. तर असं जे काही सुपरसेशन आहे हे 6 महिन्यांपेक्षा जास्त नको. मॅक्सिमम काळ जो आहे सुपरसीड करण्याचा तो 6 महिने इतकाच असायला पाहिजे. ही महत्त्वाची शिफारस तुंगन समितीने केलेली आहे. आणखी काय म्हटलंय की पंचायत राज हा विषय जो आहे तो तुम्ही घटनेमध्ये समाविष्ट करा. पंचायत राज हा जो विषय आहे तो तुम्ही घटनेमध्ये समाविष्ट करायला पाहिजे. आणखी काय म्हटलंय, पंचायत राज व्यवस्थांमध्ये आरक्षण, याच्या अगोदर तर एक मुद्दा कुठल्या तरी याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. कुठल्या तरी म्हणजे कुठल्या, हे आता तुम्हाला आठवायला पाहिजे की कोणी SC आणि ST आरक्षण जे आहे ते म्हटलेलं आहे. तर आरक्षण तर असायलाच हवं. प्लस यांनी आणखी त्याच्यामध्ये मुद्दा जोडला की हे आरक्षण महिलांना देखील असायला हवं. हे आरक्षण महिलांना देखील असायला हवं. सो महिलांकरता पंचायत राज संस्थेमध्ये आरक्षणाची तरतूद तुंगन समितीने सुचवलेली होती. प्लस आणखी त्यांनी पुढचा जो मुद्दा दिला तो म्हणजे राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला हवी. राज्य वित्त आयोगाची स्थापना जी आहे ती करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचे जे जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर जे काही आहेत हेच जिल्हा परिषदेचे CEO असतील. हे तुमच्या ZPचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम बघतील. या 8-9 शिफारशी आपण तुंगन समितीच्या पाहिलेल्या आहेत. 1 बाय 1 मी त्या परत रिव्हिजन त्याची करतो. की पहिला मुद्दा जो लक्षात ठेवायला पाहिजे की पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला पाहिजे. दुसरा मुद्दा, ही पंचायत राज सिस्टीम जी आहे ही त्रिस्तरीय असली पाहिजे. तिसरा मुद्दा, ZP ही महत्त्वाची ऑर्गनायझेशन असली पाहिजे. चौथा मुद्दा, या पंचायत राज संस्थांचा जे ड्युरेशन आहे, कार्यकाळ आहे, तो 5 वर्षांचा असेल. त्यानंतरचा मुद्दा, सुपरसेशन जे आहे ते 6 महिन्यांपेक्षा अधिक नको, ते मॅक्सिमम 6 महिने इतकंच असायला हवं. पंचायत राज हा विषय घटनेमध्ये समाविष्ट करायला हवा. आरक्षण इतर प्रवर्गांना तर असावंच असावं, पण त्याचबरोबर ते महिलांनाही असावं. ही एक महत्त्वाची शिफारस त्यांनी केली आहे. राज्य वित्त आयोगाची स्थापना करावी, ही एक महत्त्वाची शिफारस त्यांनी केली आहे. आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा CEO असावा, ही एक महत्त्वाची शिफारस त्यांनी केलेली आहे. लक्षात येतं. या 9 शिफारशी आपण इथे आत्ता रिवाईज केल्या. त्यानंतरची समिती येते ती म्हणजे तुमची गाडगीळ समिती. त्यानंतरची तुमची जी समिती येते ती म्हणजे तुमची गाडगीळ समिती. गाडगीळ समिती कधी बसवली आहे? ही सुद्धा 1988 मध्येच येते. 1988 मध्येच बसवण्यात आलेली आहे. VN गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बसवण्यात आलेली ही समिती. आणि काय म्हटलं मग या गाडगीळ समितीच्या शिफारशी काय आहेत? त्या सुद्धा एक 5-6 शिफारशी आपण रिवाईज करूया. नंबर 1, घटनात्मक दर्जा जो आहे तो दिला गेला पाहिजे. सेम येत आहेत बघा, आता बाबी सेम येत आहेत. म्हणजे जर आत्ता आपल्याला असा प्रश्न आला की पुढीलपैकी कोणत्या समित्यांना पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा द्या असं म्हटलेलं आहे आणि पर्याय देताना त्यांनी दिला की तुंगन समिती आणि ब गाडगीळ समिती, तर आपलं उत्तर देता आलं पाहिजे. पर्याय दिले फक्त फक्त ब, दोन्ही आणि ब आणि दोन्ही नाही, तर आन्सर देता आला पाहिजे की दोन्ही आणि ब, दोघांनी घटनात्मक दर्जा द्या असं म्हटलेलं आहे. प्लस त्यांनी आणखी काय म्हटलंय, 3 टियर म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी.
त्रिस्तरीय म्हणजे अगदी हे बलवंतराय मेहताशी सुद्धा तुम्हाला कनेक्ट करता येतं. यांनी पुढचा मुद्दा जो दिला टर्म काय आहे तुमची 5 वर्ष इतकी असावी. संस्थांचा जो कालावधी आहे तो 5 वर्ष इतका असावा. प्लस त्यांनी काय म्हटलंय, जेवढे सदस्य तुम्ही निवडून आणणार आहात सर्व स्तरांमध्ये, तुमची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असतील, या सर्व सदस्यांची निवड जी आहे ही थेट निवडणुकीद्वारे व्हायला पाहिजे. बलवंतराय मेहतामध्ये आपण पाहिलं होतं की ग्रामपंचायतीची थेट करा आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा असतील तर त्यांची अप्रत्यक्ष करा. इथं गाडगीळ समिती म्हणते आहे की सर्व सदस्यांची निवडणूक ही थेट निवडणूक व्हायला पाहिजे, थेट लोकांमधून हे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत. प्लस पुढचा मुद्दा जो यांनी म्हटलं की या पंचायत राज संस्थांना टॅक्सेशनचे पॉवर्स द्यायला पाहिजेत. टॅक्सेशनचे पॉवर्स द्यायला पाहिजेत की कर लावणे आणि कर गोळा करण्याचे अधिकार, लेवी टॅक्सेस अँड कलेक्ट टॅक्सेस, हे अधिकार या पंचायती राज संस्थांना द्यायला पाहिजेत. आणि नंतरचे 2 मुद्दे येतात की राज्य वित्त आयोगाची स्थापना तुम्ही करायला पाहिजे. राज्य त्यांच्या फंड्स अलोकेशनसाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची शिफारस ते करतात, ते म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना यांच्या निवडणुकांसाठी केली पाहिजे. इथपर्यंत आपण आता बलवंतराय मेहतापासून तर गाडगीळ समितीपर्यंत डिस्कस केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण 1 बाय 1 क्विक या सगळ्या समित्या ज्या आहेत त्यांच्या महत्त्वाच्या शिफारशी रिवाईज करत जाऊया. ठीक आहे. सो नंबर 1 येते आपली बलवंतराय मेहता समिती, जी बसवली 1957 मध्ये, ज्यांनी त्यांच्या शिफारशी पण दिल्या 1957 मध्ये. त्यांना काय एक्झामाइन करायचं होतं तर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम CDP आणि नॅशनल एक्सटेन्शन जी काही सगळी सर्व्हिस आहे ती त्यांना एक्झामाइन करायची होती. बलवंतराय मेहतांनी मग काय काय शिफारशी केल्या, 4 शिफारशी आपण पाहिल्या. नंबर 1 त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असायला पाहिजे. नंबर 2 ग्रामपंचायतीची थेट निवडणूक घ्या आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा असतील त्यांची अप्रत्यक्ष निवडणूक घ्या. पंचायत समिती ही कार्यकारी प्रकारची संस्था असेल तर जिल्हा परिषद ही सल्लागार पातळीची संचलन करणारी आणि पर्यवेक्षण करणारी फक्त संस्था असेल. जिल्हाधिकारी हा झेडपीचा अध्यक्ष असावा. या 4 आपण शिफारशी बघितल्या बलवंतराय मेहता समितीच्या. त्यानंतर आपण बघितलं की राजस्थान हे पहिलं राज्य आहे. 2 ऑक्टोबर 1959 मध्ये नागौर जिल्ह्यामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी पंचायत राज व्यवस्था तिथे स्थापन झाली. त्याच वर्षी दुसरं राज्य येतं आंध्र प्रदेश, तिथे ते स्थापन झालं आणि हळूहळू वेगवेगळ्या राज्यांमध्ये पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात आली. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एकसारखेपणा नव्हता, सगळीकडे वेगळं स्ट्रक्चर होतं. काही ठिकाणी तुम्ही किरकोळ स्वरूपाचे जे वादविवाद आहेत ते मिटवण्याकरता न्यायपंचायतीसुद्धा स्थापन केलं. त्यानंतर आपण पुढची समिती बघितली अशोक मेहता समिती, जी जनता पक्षाच्या सरकारनं 1977 मध्ये बसवली होती. यांच्या शिफारशी काय होत्या? नंबर 1 द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. नंबर 2 जिल्हा जो काही आहे तो घटक राज्यानंतर विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेतला पहिला टप्पा असायला पाहिजे. जिल्हा परिषद ही कार्यकारी प्रकारची संस्था असायला पाहिजे. बलवंतरायमध्ये म्हटलं होतं पंचायत समिती ही कार्यकारी असेल, अशोक मेहतामध्ये म्हटलंय जिल्हा परिषद ही कार्यकारी असेल. राजकीय पक्षांना ऑफिशियल रिप्रेझेंटेशन द्यावं. राजकीय पक्षांना काय आहे की तुम्ही त्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. टॅक्सेशन कर लावण्याचे अधिकार पंचायत राज संस्थांना द्यावेत. पुढची शिफारस काय अशोक मेहता समितीची? न्यायपंचायती या सेपरेट बॉडीज असायला पाहिजे. जो घटक राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारी आहे तो भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सहाय्यानं या पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी पार पाडेल. आणखी पंचायत राज खात्याचा मंत्री असावा आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना तिकडे आरक्षण असावं. त्याच्यानंतर आपण तिसरी समिती बघितली GVK राव समिती, ज्याची अपॉइंटमेंट त्यावेळेच्या नियोजन आयोगाने केली होती 1985 मध्ये. यांनी पण काय म्हटलं? पहिली शिफारस जिल्हा हे महत्त्वाचं युनिट आहे, झेडपी ही पिव्होटल बॉडी आहे. दुसरा मुद्दा त्यांनी म्हटलं की राज्याच्या नियोजनाचा काही भाग हा जिल्हा पातळीकडे वर्ग केला पाहिजे. तिसरा मुद्दा त्यांनी एक नवीन पद निर्माण करायला लावलं होतं की जिल्हा विकास आयुक्त.
जिल्हा विकास आयुक्त हे नवीन पद निर्माण करावं आणि त्याच पदावरील व्यक्ती ही जिल्हा परिषदेची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून त्यानं काम करावं आणि निवडणुका ज्या आहेत या रेग्युलर घ्याव्यात. त्यानंतर आपण पाहिली LM सिंघवी समिती, ज्यांनी म्हटलं पहिल्यांदा जे येतं की 1986 राजीव गांधी सरकारने बनवली होती. काय म्हटलं या LM सिंघवी समितीने की पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा, न्यायपंचायती खेड्यांच्या गटासाठी न्यायपंचायती स्थापन कराव्यात आणि ग्रामसभा हे महत्त्वाचं युनिट असेल. त्यानंतरची समिती पाचवी आपण बघितली थुंगन समिती, जी 1988ला बसवण्यात आली, जी संसदेच्या कन्सल्टेशन कमिटीची सब कमिटी होती. काय काय म्हटलं मग या थुंगन समितीने की पहिला मुद्दा घटनात्मक दर्जा द्यावा, दुसरा मुद्दा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करावी, तिसरा मुद्दा जिल्हा परिषदेला महत्त्व द्यावं, चौथा मुद्दा पंचायत राज संस्थांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल, पाचवा मुद्दा पंचायत राज संस्थांचं जे सुपरसेशन असेल म्हणजे निवडणुका न घेता दुसऱ्यानं कोणीतरी त्याचं प्रशासन पाहण्याचा जर कालावधी असेल तो जास्तीत जास्त 6 महिने असावा, पंचायत राज हा विषय घटनेत समाविष्ट करावा, आरक्षण असावंच पण त्याचबरोबर महिलांना सुद्धा आरक्षण द्यावं, राज्य वित्त आयोगाची स्थापना करावी आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असावा. ही शिफारस अनेकदा विचारलेली आहे. आणि शेवटची आपण समिती बघितली ती म्हणजे गाडगीळ समिती, VN गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली 1988ची, ज्यांची पहिली शिफारस होती की घटनात्मक दर्जा जो आहे तो मिळावा, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था इथे असावी, टर्म जी आहे ती 5 वर्षे इतकी असेल, सर्व सदस्य जे असतील ते प्रत्यक्ष थेट लोकांमधून निवडून जातील, कर लावण्याचे अधिकार या पंचायत राज संस्थांना असावेत, राज्य वित्त आयोगाची स्थापना करावी आणि राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करावी. हे झाली आपली गाडगीळ समिती. मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सिलेक्टेड फॅक्ट्स, सिलेक्टेड समित्या रिवाईज केल्या गेल्या आहेत. याच्या इन बिटवीन मध्ये अनेक वर्किंग ग्रुप्स आणि छोट्या छोट्या समित्या येतात. त्या आपण रिव्हिजन बॅच, आपल्याला कालमर्यादा आहे, वेळेची मर्यादा घातल्यामुळं आपण हे महत्त्वाचे मुद्दे रिवाईज करत आहोत. वेळेच्या आतमध्ये आपण काही ना काही कुठेतरी पोचण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. सो हे सगळं व्यवस्थित लिहून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा असं वाटतं की अरे हे तर माझ्या पुस्तकामध्ये इथे आहे, ह्याच्यात काय नवीन आहे, हे तर ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, ह्याच्यात काय नवीन आहे. तर परत एकदा मी ते सांगतो की स्पर्धा परीक्षेमध्ये ना नवीन काही शिकायला आपण येत नाही, आपण कुठलंही संशोधन करायला येत नाही. आहे तो डेटा व्यवस्थित ऑर्गनाईज करून त्याला आपल्या पाठांतराच्या स्कीममध्ये बसवून, रिव्हिजनच्या स्कीममध्ये बसवून तो परीक्षेला रिप्रोड्यूस करणं एवढंच सिव्हिल सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचं काम असतं. लक्षात येतं आहे. मी नेहमी असं म्हणतो की स्पर्धा परीक्षेसाठी लिहिलेली कुठलीच पुस्तकं जे आहेत ना, बऱ्याचदा ते लिहितात की या पुस्तकाचे लेखक, ते फार विनोदी आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये पुस्तक निर्मिती जी होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण नव्यानं काही शोधून काढत नसतो, कोणीही इथे काही रिसर्च करत नसतं, त्यामुळं ते काही सर्जन नसतं. लेखक असा शब्द जेव्हा येतो तेव्हा नवनिर्मिती करणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटलं जातं, नवीन काहीतरी क्रिएट करणाऱ्या व्यक्तीला लेखक म्हटलं जातं. तर कोणतेही सर्जन तिथे पुस्तकांमध्ये नसतं, डेटाचं कंपायलेशन असतं. अर्थात त्यालाही मेहनत लागते, मी त्याच्यावरती टीका करत नाही आहे, त्यालाही मेहनत लागते, पण मी त्याच्यामागचं जे आहे मर्म आहे ते उलगडून दाखवतोय की ज्या पद्धतीनं ते एक डेटा कंपायलेशन असतं तसं तुम्ही सुद्धा याच पॅटर्नमध्ये स्वतःला बसवायला शिका की आपण कुठलंही नवीन ज्ञान मिळवत नाही आहोत. तेच प्लेन सिम्पल जे सगळीकडे दिलेलं आहे त्याला मगअप आपण करत राहतो आहोत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता याचा पुढचा टप्पा येतो की गाडगीळ समितीचे अहवाल आलेले आहेत आणि मग फायनली आता तुम्ही काय करताय, घटनात्मक दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताय. मग असे 3 प्रयत्न झाले आणि तिसरा प्रयत्न जो आहे तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला. तिसरा प्रयत्न म्हणजे PV नरसिंहराव यांच्या सरकारच्या काळामध्ये 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 हा पारित होतो. पण तिथपर्यंत जाताना 2 वेळा अगोदरचे प्रयत्न झालेले आहेत. एक राजीव गांधींच्या सरकारमध्ये प्रयत्न झाला आणि दुसरा VP सिंह यांच्या सरकारमध्ये प्रयत्न झाला. तो पहिला प्रयत्न जो आहे कॉन्स्टिट्युशनलायझेशन, म्हणजे एवढ्या समित्यांचे अहवाल आल्यानंतर आता याला घटनात्मक दर्जा द्यायचा आहे आणि तो देण्यासाठी मग काही प्रयत्न झाले. तो पहिला प्रयत्न जो झाला तो तुमच्या राजीव गांधी यांच्या शासन काळामध्ये झाला. राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये 64वी घटना दुरुस्ती याकरता इंट्रोड्यूस करण्यात आली.
64वी घटना दुरुस्ती याकरता इंट्रोड्यूस करण्यात आली, ज्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा जो आहे तो द्यायचं ठरलं. लोकसभेमध्ये 1989 साली ही 64वी घटना दुरुस्ती जी आहे ती इंट्रोड्यूस झाली. लोकसभेमध्ये ती इंट्रोड्यूस झाली. लोकसभेने तिला पास केलं, पारित केलं ऑगस्ट 1989 मध्ये, पण राज्यसभेनं त्याला अप्रूव्ह केलं नाही. राज्यसभेनं ती अप्रूव्ह केली नाही, कारण त्यांना काही आक्षेप होते की त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की हे जास्त पॉवर जे आहे त्याचं व्यवस्थित डिसेंट्रलायझेशन तिकडे होत नाही, त्यामुळे राज्यसभेनं ते अप्रूव्ह केलं नाही. लक्षात येतंय. पुढचा टप्पा येतो तो म्हणजे व्ही.पी. सिंग यांचं जे शासन आहे ते, व्ही.पी. सिंग किंवा व्ही.पी. सिंह काही तुम्ही लिहा, यांचं जे शासन आहे त्या काळामध्ये सुद्धा असा प्रयत्न झाला. यांनी 1990 मध्ये लोकसभेमध्ये विधेयक आणलं. 1990 मध्ये लोकसभेमध्ये विधेयक आणलं. त्याच्यानंतर म्हणजे स्पेसिफिक बोलायचं तर सप्टेंबर 1990, पण ते आणल्यानंतर काही काळातच सरकारच कोसळलं, त्यामुळे ते बिल सुद्धा पुढे जाऊ शकलं नाही. आणि तिसरा मग एक यशस्वी प्रयत्न झाला तो म्हणजे नरसिंहराव यांच्या सरकारच्या काळात, पी.व्ही. नरसिंहराव सरकार यांच्या काळामध्ये फायनली ते येतं आणि त्यांनी मग जे आहे ते बिल लोकसभेमध्ये सप्टेंबर 1991 ला इंट्रोड्यूस केलं. सप्टेंबर 1991 ला ते बिल नरसिंहराव शासनाच्या काळामध्ये लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस झालं. ते पास झालं 22 डिसेंबर 1992 ला लोकसभेमध्ये. 22 डिसेंबर 1992 ला. ह्या तारखा ना थोड्याशा महत्त्वाच्या आहेत, कारण MPSCने पूर्वी हे विचारलेलं आहे की कधी पारित झालं, कधी त्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली वगैरे वगैरे. 22 डिसेंबर 1992 ला ते लोकसभेमध्ये पारित झालं हे विधेयक. 23 डिसेंबर 1992 ला हे विधेयक राज्यसभेमध्ये पारित झालं. 23 डिसेंबर 1992 ला राज्यसभा, म्हणजे जे काही आक्षेप विरोधकांचे होते, राज्यसभेचे होते, अर्थात तसे सबसिक्वेंट चेंजेस त्याच्यामध्ये झालेले होते. आणि हे झाल्यानंतर 17 घटक राज्यांनी याला मान्यता दिली. 17 घटक राज्यांनी याला मान्यता दिली. म्हणजेच जो आपण घटना दुरुस्ती म्हणतो ना, आर्टिकल 368 मध्ये जी घटना दुरुस्ती येते त्याचे दोन प्रकार आपण मानतो घटना दुरुस्तीचे, की एक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विशेष बहुमतानं पारित होते, आणि एक असते की लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विशेष बहुमत लागतं प्लस किमान निम्म्या राज्यांची संमती तुम्हाला त्याकरता लागते. तर त्या कॅटेगरीचं हे बिल आहे, किमान निम्म्या राज्यांची. मग मॅक्सिमम किती चालते, पण किमान निम्म्या राज्यांनी संमती दिली पाहिजे, कारण फेडरल जे प्रिन्सिपल आहे, संघराज्यात्मक जी शासन व्यवस्था आहे त्याला काहीतरी हात लावणाऱ्या या ज्या घटना दुरुस्त्या असतात त्याच्यामध्ये ते येतं. सो 17 घटक राज्यांनी त्याला संमती दिली आणि राष्ट्रपतींची ॲसेट 20 एप्रिल 1993, राष्ट्रपतींचं जे ॲसेंट आहे ती 20 एप्रिल 1993 रोजी त्याला मिळाली. राष्ट्रपतींची संमती 1993 ला त्याला मिळाली. आणि फायनली 24 एप्रिल 1993, 4 दिवसांनी 24 एप्रिल 1993 या दिवसापासून ही जी 73वी घटना दुरुस्ती आहे, 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992, कायदा 1992 ला आलाय. आपण इथं बघितलं ना, लोकसभेमध्ये पास झाला, राज्यसभेमध्ये पास झाला आणि सगळं ते येतं. आणि तो लागू जेव्हा आहे, इंट्रोड्यूस जेव्हा झाला तो 1992 आणि लागू झाला 24 एप्रिल 1993 पासून त्याचे इम्प्लिमेंटेशन जे आहे ते सुरू झालं. आणि फायनली आपण म्हणतो की पंचायत राज व्यवस्था जी आहे ती आपल्याकडे त्याला कॉन्स्टिट्यूशनल एक दर्जा प्राप्त झाला. लक्षात येतंय. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या वारंवार रिवाईज केल्या पाहिजेत. पुढच्या टप्प्यामध्ये आपण हे बघूया की मग आता त्याच्या सिग्निफिकंट फॅक्ट्स काय आहेत, त्या पंचायत राज ज्या 73व्या घटना दुरुस्तीने काय काय बाबी टाकल्या, काय त्याची वैशिष्ट्ये आहेत, काय कंपल्सरी प्रोव्हिजन आहेत, काय व्हॉलंटरी प्रोव्हिजन आहेत, आणि 243 ते 243 ओ आर्टिकल्स नेमके काय आहेत. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत अधिनियम, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम आणि त्याच्यातली महत्त्वाची कलमं एवढ्या बाबी रिवाईज करणार आहोत. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.